जय महाराष्ट्र मित्रांनो, मुंबईची राजकीय गणित बदलू लागल्याच्या नंतर आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र सगळ्यात मोठं यश मुंबईतून मिळू लागलंय. उद्धव साहेब माफ करा, नाक घासून माफी मागतो, परंतु आम्हाला पुन्हा एकदा आपल्या खऱ्या शिवसेनेमध्ये, आमच्या शिवसेनेमध्ये, आमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश द्या. मित्रांनो, बडे बडे मोहरे उद्धव ठाकरेंच्या हाती मात्र ठाकरे यांना प्रवेश देणार का? एवढ्या एवढ्या नेत्यांची ठाकरेंच्या शिवसेनेकडे अतिशय मोठी मागणी. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मुंबईवरती सत्ता आता जवळजवळ निश्चित. मित्रांनो, पडद्याच्या मागे या घडल्या जोरदार हालचाली. उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा नवीन कात टाकते, तर शिंदेच्या शिवसेनेला मुंबईसह महाराष्ट्रात लागणार घरघर. भारतीय जनता पार्टीने देखील अशा प्रकारची केली सगळ्यात मोठी राजकीय खेळी. बघूया आजची मोठी बातमी. महाराष्ट्राचं राजकारण ठाकरेंच्या भोवती, तर ठाकरे आता महाराष्ट्राचे बनतायत राजकीय हिरो. महत्वाच्या बातमीला हात घालण्याच्या अगोदर मित्रांनो, आपण जर आमच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या राजकीय गणितातील सगळ्यात मोठ्या हेडलाईन्स आपल्याला पाहता येतील. पण कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते असाल तर त्या पक्षाचं नाव आणि चिन्ह, तसंच आपल्या पक्षाचं नाव लिहून तुमचंही नाव लिहायला विसरू नका. तर बघूया आपली महत्वाची बातमी. ठाकरेंच्या शिवसेनेचा नवीन वर्चस्व. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा टाकते कात. कोण कोण नेते परतणार? ज्या नेत्यांच्या नावांसह यादीची लिस्ट आपल्या समोर येते. मित्रांनो, बघूया या घडीची सगळ्यात मोठी खबरबात. मित्रांनो, सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण सध्या मोठ्या प्रमाणात फिरू लागले आणि या राजकारणाला सगळ्यांचाच खूप मोठा पाठिंबा मिळतोय. मुंबईमध्ये कोण जिंकणार, कोण हरणार, कोणाची या सगळ्या बाबींचा गणितीय आराखडा आता मांडला असतानाच महाराष्ट्रामध्ये मित्रांनो सगळ्यात मोठी खबरबात आता मात्र समोर येऊ लागली आहे. त्या बातमीने मात्र राज्याचं लक्ष वेधून घेतलंय. महाराष्ट्राचं राजकीय गणित उद्धव ठाकरेंच्या हाती. मित्रांनो, सध्या मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईमध्ये सोन्याचे दिवस, तर मनसेसाठी देखील आनंदाची बाब मुंबईतून आता समोर येऊ लागली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय निवडणुका सुरू होत असतानाच ठाकरे मुंबई सोडायला तयार नाहीत. मात्र इतर सगळे नेते मुंबईला बाहेर जाऊन इतरत्र महानगरपालिकांमध्ये आपली राजकीय आडाखे बनवू लागलेत. मुंबई महानगरपालिका मात्र ठाकरेंच्या ताब्यात घेण्यासाठी ठाकरे चारी बाजूंनी मुंबईला चिरेबंदी करत मुंबईला सोडायला तयार नाहीत. यातच आता अनेक नेत्यांनी आमदार, खासदार आणि मंत्री होऊन गेलेत किंवा सध्या मुंबई महानगरपालिकेसाठी प्रामुख्याने महत्वाचे नेते आहेत. या नेत्यांना उद्धव ठाकरेंच्या सोबत येण्याची चाहूल आहे. उद्धव ठाकरेंकडे सत्ता येण्याचे लक्षण दिसू लागल्याच्या नंतर मुंबई नगरपालिकेमध्ये अनेक नेत्यांना आता ठाकरे हवे आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून आपलं राजकीय भवितव्य मुंबईमध्ये स्थिरस्थावर करण्यासाठी अनेक नेत्यांनी पुढची आपली प्लॅनिंग करण्यास सुरुवात केली आहे. ती देखील आपण खबरबात आजच पाहणार आहोत. मित्रांनो, तर बातमी अशी की मुंबईमध्ये सध्या भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये पाहिजे तसं संवाद बघायला मिळत नाही. एकीकडे शिंदे सेनेला जास्त जागा मिळू नये यासाठी भाजपा प्रयत्न करते, तर दुसरीकडे भाजपपेक्षा आपल्याला सगळ्यात जास्त जागा निवडणूक जिंकून याव्यात यासाठी शिंदे सेना प्रयत्न करते. दोन्ही पक्षाचे आपापले दावे ठरतायत की आमचा महापौर होणार. इकडे मात्र मनसे आणि शिवसेने एकच सपाटा चालू ठेवलाय की मुंबईचा महापौर हा मराठी होणार, मग तो कोणत्याही पक्षाचा, म्हणजे राज ठाकरेंचा किंवा उद्धव ठाकरेंचा का असेना. आणि अशातच मुंबईमधून प्रत्येक शाखेमध्ये दोन्ही ठाकरे बंधू आता फिरू लागलेत आणि याचा फटका भाजपला मुंबईमध्ये प्रचंड प्रमाणात बसताना दिसतोय. मुंबई महानगरपालिकेमध्ये अशा प्रकारची प्रतिष्ठेची लढाई ठाकरेंनी कधीच केली नव्हती. तशी आता उद्धव ठाकरेंनी ही लढाई प्रतिष्ठेची केली असून या लढाईमध्ये जिंकणं हे अंतिम ध्येय असल्याचं ठाकरे बंधूंनी आता आपलं ध्येय ठरवलंय. मुंबई महानगरपालिका जिंकूनच या नवीन युतीचा श्रेयगणेशा होईल असंही त्यांनी मोठं वक्तव्य केलंय. आणि ही निवडणूक जवळजवळ ठाकरेंच्या हातात आल्याचं चिन्ह मुंबईमध्ये राजकीय पत्रकार आता आपली मतं व्यक्त करू लागले आहेत. संपूर्ण मराठी मतदार टक्का, तर मुस्लिम मतदारातील 50% मुस्लिम मतं
आणि 15 ते 20% उत्तर भारतीय मतं या सगळ्यांना एकत्रित केल्याच्या नंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही भावांना मुंबईकर आपल्या जवळ करताना दिसत आहेत. मुंबईवरती सत्ता पुन्हा त्यांच्या ताब्यात देताना दिसत आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये आज राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा मुंबईत होऊ घातली आहे. आणि या सभेच्या नंतर मात्र मित्रांनो मुंबईचं राजकीय वातावरण ढवळून निघेल. ढवळलेल्या या वातावरणामध्ये महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा ठाकरे बंधू हातात घेतील अशी सध्या चित्र दिसून लागली आहेत. मित्रांनो नेमकं काय घडते, कोणकोणते नेते आहेत? शिवसेना गटाचे नेते असणारे संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीला उद्धव ठाकरेंची शिवसेना ही जवळ वाटेल आणि शिंदे सेना ही नकोशी वाटेल. ती नकोशी वाटत असताना मात्र मुंबईमध्ये शिंदे सेनेला सत्तेच्या बाहेर काढण्याच्या भाजपच्या मनसुबेला उद्धव ठाकरे साथ देखील देऊ शकतात. आणि यामुळे शिंदे सेनेचे बरेच आमदार मंत्र्यांसह भाजपा आपल्या जवळ प्रवेश करण्यासाठी अतिशय आतुर आहे. त्या आमदारांना देखील आपण जेव्हा उद्धव ठाकरेंची साथ सोडली ते चुकीचं होतं असं ठरवत आता आपला नवीन घरोबा करण्यासाठी भाजपने त्यांना आपल्या जवळ करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार भाजपामध्ये शिंदे सेनेचे जवळजवळ सगळेच आमदार पक्षीय विलीन होण्याच्या साठी अगदी आग्रही आहे. भाजपला ते अगदी हवंय. संपूर्ण शिंदे सेना आपल्या भाजपात विलीन झाली तर संपूर्ण महाराष्ट्रावरती आपली सत्ता काबीज होईल आणि आपल्याला कोणीही प्रतिस्पर्धी राहणार नाही. हे भाजपचं पहिलं तत्व ते आता समोरासमोर आणतायत. यामुळे एकनाथ शिंदेंना बाजूला सारून किती आमदार किती मंत्री भाजपसोबत प्रवेश करतील ते आगामी काळ ठरवेल. ते ठरवेल मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्याच्या नंतर हे सगळं चित्र कसं असेल ते आपल्याला समोर येईल. मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुका आहेत तोपर्यंत सगळ्यांना जवळ ठेवायचं हे भाजपचं तत्व मात्र सगळ्यांनाच आवडलेलं आहे. एकदा का मुंबई महानगरपालिका निवडणुका झाल्या त्यानंतर मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या नंतर शिंदे सेनेला बाहेरचा रस्ता, अजित पवारांना बाहेरचा रस्ता आणि 21, 22, 23 जानेवारीच्या दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या निकालावरील संपूर्ण प्रक्रिया चालू होईल. त्यानंतर सुप्रीम कोर्टात देखील ठाकरेंच्या हाती पक्षाने चिन्ह येईल. या सविस्तर रीतीने भाजपा राजकीय गेम प्लॅन आखते का हे आगामी काळातील ध्येय धोरण ठरतील. मात्र सध्या तरी मुंबईच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंचं वजन जास्तच आहे. भाजपला त्यांनी मुंबईत कडवं आव्हान तयार केल्याचं चित्र मुंबईत जाणवत आहे. मित्रांनो आपणाला काय वाटतंय, आपला अनुभव काय सांगतोय? मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू जिंकतील की भाजपा शिंदे सेना, याबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचवा. मुंबईचा किंग कोण? आपल्या प्रतिक्रिया द्या.